प्रत्येक मराठी माणसासाठी कांदे पोहे हा फक्त एक पदार्थ नसून त्याबरोबर खूप साऱ्या आठवणी आणि भावना जोडल्या गेलेल्या असतात. तर कांदे पोहे बनवण्यासाठी सगळ्यात आधी पोहे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून ठेवायचं. कांदा चिरण्यासाठी हा एक हॅक आहे. यामुळे ना कांदा चिरताना डोळ्यात अजिबात पाणी येत नाही. आता शेंगदाणे तळून घ्यायचे आणि हे तळलेले शेंगदाणे बाजूला काढून ठेवायचे. नंतर पोह्यांवर टाकून ते खायला खूप छान लागतात. मोहरी, जिरं, हिंग, मिरची, कढीपत्ता, खमंग फोडणी घालायची. कांदा घालायचा. कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला की मग हळद घालायची. हळद आधी नाही घालायची. हळद आधी जर घातली ना, काय होतं त्याचा कडवटपणा उतरतो. हे चाळणीतले पोहे घालून मोकळे करायचे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, साखर घालायचं. झाकण ठेवून मस्त अशी एक वाफ काढायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त हे गरमागरम कांदे पोहे त्यावर शेव, लिंबू, शेंगदाणे